दंड असं हातातच द्या. आता हात पुरत नाही तुमचा. दंड दंडवत. दंडवत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. काल संध्याकाळच्या ज्ञान सत्रामध्ये आपण शेवटील काही ओव्या पाहिल्या. त्यामध्ये भगवान श्री कृष्ण महाराजांचा शृंगार कसा आहे या संदर्भामध्ये त्या ओव्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणते वाद्य होते, त्या वाद्याचं नाव काय होतं तेही काल आपण पाहिलं. आणि सर्वात महत्वाचं विशेषण जे आहे भगवंताला, की श्रीकृष्ण भगवंत हे मुरलीधर आहेत, तर त्या मुरलीचं नाव काय होतं हे आपण काल पाहिलं. काय होतं मुरलीचं नाव? जो पावा होता श्री गोपाल कृष्ण महाराजांचा, त्याचं नाव काय होतं काल सांगितलं मी. कोणाला आठवते का? कोणतं रत्न बसवलेलं होतं त्या पाव्याला, की ज्या रत्नामुळे त्या पाव्याला ते नाव पडलं? आठवते का कोणाला? नाही. तर मरगजू नावाचं रत्न होतं. मरगज. तर ते मरगज नावाचं रत्न त्या पाव्यावर लावलेलं होतं आणि म्हणून त्या पाव्याचं नाव काय होतं श्रीकृष्ण भगवंताच्या? मरगजू पावा. काखे सिंग वेताटी मोहरी मरगजू पावा साजे करी हेटोपरी बावली तोडरी काढती देत्यांची. मरगज नाव होतं त्या पाव्याचं, आपल्याला या ओळीमधून लक्षात येते. त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला काल कळाली, ती म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणामध्ये जे तोडर होते, जे पैंजण होते, ते कशा पद्धतीचे होते? तर त्या पैंजणामध्ये, त्या तोडरामध्ये पानं तयार केलेली होती आणि त्या पानावर खालच्याही बाजूने आणि वरच्याही बाजूने पानाच्या दैत्यांच्या बाहुल्या उमटवलेल्या होत्या. किती दैत्य मारले ते सर्व त्याच्यावर दिसून यायचं. आणि पुढे सांगितलेलं आहे की यशोदा मातेला वाटलं की माझा कान्हा फारच सुंदर दिसतो आणि त्याला
दृष्ट लागू नये म्हणून मसीची बाहुली लावलेली आहे. ललाटावर कपाळावर काजळाचा टीका लावलेला आहे. ऐशा शृंगारला राव मुरारी सवेल गोवले नाना परी जारे दैत्यांनो म्हणत पेंडारी बिरिदे उभी ताती. ऐशा शृंगारला राव मुरारी. ऐशा शृंगारला तर कैसा शृंगारला बरं? कसं कसं वर्णन आलेलं आहे श्रीकृष्ण भगवंताचं की श्रीकृष्ण भगवंतांनी सोनेसळा फुटा प्रावर्ण केलेला, सोनेसळा पितांबर प्रावर्ण केलेला आहे. त्यामध्ये भगवंत इंद्रनीळ सावळे असे मिरवून दिसत आहेत, शोभून दिसत आहेत. वनपुष्पांच्या माळा आहेत आणि त्यामुळे नाव काय पडलं श्रीकृष्ण भगवंतांना? वनमाळीही नाव पडलं. तर हे सर्व आपण पाहिलं काल. तर पुढं कवी म्हणतात, ऐशा शृंगारला राव मुरारी सवेल गोवळे नानापरी. त्यांच्या सोबत जे गोपाळ आहेत ते गोपाळ नानापरीचे गोपाळ तिथं सोबत आहेत. आणि ते गोपाळ काय म्हणत आहेत? जारे दैत्यांनो म्हणत पेंडारी. ते म्हणत आहेत दैत्यांना, अरे तुम्ही काय इकडे येऊ नका, कारण आमच्या सोबत कोण आहेत? पेंडारी. पेंड या शब्दाचा अर्थ होतो आसुरांचा समूह. शब्द काय आहे? पेंडारी. पेंडारीचा संधी विग्रह ज्या वेळेस करतो आपण तर दोन शब्द जन्माला येतात, एक येते पेंड आणि दुसरे येते आरी. तर पेंड म्हणजे आसुरांचा समूह आणि त्यांचे आरी म्हणजे शत्रू. असे ते पेंडारी कोण आहेत? श्रीकृष्ण भगवंत आहेत. त्यांनी एकही आसुर सोडला नाही. जो त्यांना मारण्यासाठी आला, श्रीकृष्ण भगवंतांना जो आसुर संपवण्यासाठी आला, त्या आसुराला श्रीकृष्ण भगवंतांनी संपवलेला आहे. आणि म्हणून हे जे गोपाळ आहेत ते गोपाळ अगोदरच सांगतात सर्वांना की इकडे येऊ नका, इकडे जर आलात तर तुम्हीही संपणार. बिरिदे उभी ताती. हे जे ब्रीद आहे, प्रत्येक एखाद्या संघटनेचं म्हणा, एखाद्या संस्थेचं म्हणा, एक वाक्य राहते, ब्रीद वाक्य, बरोबर की नाही? जसं आपल्या नागपूर महानगरपालिकेचंही काहीतरी ब्रीद वाक्य असेल. आणि जे काही दुसऱ्या संस्था असतात, जसं पोलीस आहेत, पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. म्हणजे काय? सद म्हणजे जे चांगले आहेत, सद्विचारी, सत्पुरुष, सज्जन लोक, त्या सज्जनांचं रक्षण करणारे. आणि खल म्हणजे काय? जे पापी आहेत, पाप कर्म करणारे, त्यांचा निग्रह करणारे, त्यांना नष्ट करणारे. हे जसं ब्रीद वाक्य आहे तसं श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी हे ब्रीद पडत आहेत. पुढे आपल्याला गोपाळांचा जो खेळ आहे त्या खेळासंदर्भामध्ये कवी आपल्याला सांगतात, ठाई ठाई ओढवत सुसंद ताल घोलवात, एक सुहावे पवाडे पडत दैत्य विभाडाचे. ठाई ठाई ओढवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जयंतीच्या दिवशी, अवतार दिनाच्या दिवशी आपण मिरवणूक काढली. आणि ज्याप्रमाणे काही ठिकाणी मिरवणुकीला थांबून ओवाळणं वगैरे वगैरे होतं की नाही, मिरवणुकीला थांबून आपण भजन म्हटले, नृत्य केलं, याला म्हणतात ठाई ठाई ओढवून. म्हणजे ठिकठिकाणी जशी पालखी थांबून आपण उत्सव साजरा केला, आनंद व्यक्त केला भजन म्हणून आणि नृत्य करून, त्याप्रमाणे
इथे गोपाळ काय करत आहेत? श्रीकृष्ण भगवंत सोबत आहेत, निघालेले आहेत वासरं चारण्यासाठी, पण मध्ये मध्येच भगवंताला थांबवायचे आणि स्तुती करायचे श्रीकृष्ण भगवंताची सर्व गोपाळ. तर स्तुती कशी करायचे? काय त्याला राग नाही, छंद नाही, ताल नाही, लय नाही, अशी स्तुती होती का? नाही. सुसंद म्हणजे सुछंदामध्ये चांगल्या प्रकारे भगवंताचं स्तुतिस्तवन एका लयामध्ये असं स्तुतिस्तवन गोपाळ करत आहेत. नुसतं मुखाने बोलत आहेत का? ताल घोलवात, टाळ वाजवत आहेत सोबत किंवा टाळ्या वाजवत आहेत सोबत. आणि या सर्वांचा घोळ, घोळ म्हणजे काय? सर्वांचा एकदाच आवाज तयार होत आहे. जसं आपण आरती चालू केली की घंटा पण वाजवतो, झांज पण वाजवतो, नगारा पण वाजवतो. या सर्व वाद्यांचा जो एकच घोष निघतो त्याला इथे घोळ असं बोललेलं आहे. तर असं सुछंद घोळ म्हणजे काय? कर्कश घोळ आहे, घोष आहे त्यांचा, तसं नाही. सुछंद तालामध्ये व्यवस्थित टाळ्या वाजवत आहेत, टाळ वाजवत आहेत. त्याचबरोबर या सर्वांचा एकदाच असा एकदम मोठा आवाज होत आहे की सर्वांना तो ऐकावासा वाटतो. एक सुहावे पवाडे पडत. ज्यावेळेस आपण भगवंताचं स्तुतिस्तवन करतो भक्तिभावाने, त्यावेळेस आपण भजन म्हणत असतो. ज्यावेळेस वीर रस आहे लीळेमध्ये, त्या लीळेवर पवाडे होत असतात. जे काही छत्रपती शिवरायांनी युद्ध केले त्यावर काय निघालेले आहेत? पवाडे निघालेले आहेत. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर कधी भजने निघालेले आहेत का? काय निघतात? त्यांचे पवाडे असतात. एका एका प्रसंगावर एक एक पवाडा, ज्यांच्या जीवनामध्ये जे काही कलाटणी देणारे प्रसंग घडले महत्वाचे, अशा त्या प्रसंगावर. आणि ते प्रसंग कसे आहेत? ते प्रसंग हे वीर रसाचे आहेत. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वीर रस दाखवला, स्वतःचं वीरत्व दाखवलेलं आहे. तर जिथं वीर रस आहे त्या प्रसंगावर पवाडे होत असतात. तर इथे हे गोपाळ काय पडत आहेत? पवाडे पडत. कशाचे? दैत्य विभाडाचे. जे दैत्य आहेत त्यांना श्रीकृष्ण भगवंतांनी मारलं. मग तिथे कोणता रस उत्पन्न झालेला आहे? श्रीकृष्ण भगवंतांनी तिथे स्वतःचं वीरत्व दाखवलेलं आहे. किती वीर होते ते, कसं मारलं त्या राक्षसांना. हे जे वीर रस आहेत, या वीर रसावर तयार झालेला तो पवाडा असतो. तर असे पवाडे ते सर्व गोपाळ श्रीकृष्ण भगवंतापुढे गात आहेत. कसं तुम्ही आमचं रक्षण केलं, कसं या गोकुळावर किंवा आमच्यावर संकष्ट आलं होतं, त्यापासून तुम्ही आमचं रक्षण कसं केलं, कसं त्या असुराला मारलं, कसा प्रसंग घडला, हे सर्व त्यामध्ये ते गायन करत आहेत. खेळ आदरिले गोपाळी, सशी शिरणे चेंडू फळी, एक हम्मा घालती हुंबळी, एक वेली गाताती. खेळ आदरिले गोपाळी. गोपाळांचे आता खेळ चालू झालेले आहेत. सशी शिरणे चेंडू फळी. सशी शिरणे रिंगण करून एकामधून एकांना असे ते शिरतात, त्याला सशी शिरणे म्हणतात. एकाच्या मध्ये असे शिरायचं असते तर त्याला शशी शिरणे म्हणतात. किंवा मग चेंडू फळी. चेंडू फळी ही खेळत आहेत. किंवा मग एखाद्या दिवशी तिन्ही चारी खेळ खेळायचे, एखाद्या दिवशी एखादा खेळ खेळायचे. जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे चालायचं. एखाद्या दिवशी वासरं फारच दूर निघून गेले तर मग ते वासरं जमा करण्यासाठी धावाधाव व्हायची. त्या दिवशी कसले आले खेळ, मग 4 खेळ खेळायचे ते 1 खेळ खेळत असतील. मग प्रसंग जसा असेल त्या प्रसंगानुसार श्रीकृष्ण भगवंतापुढं हे गोपाळ खेळ खेळायचे आणि श्रीकृष्ण भगवंतही त्यांच्यासोबत खेळ खेळायचे.
एक हम्मा घालती कुंबळी, म्हणजे हम्मा फुगडी ज्याला बोलतात, फुगडी खेळणे. श्रीकृष्ण भगवंतापुढे फुगडी खेळत आहेत गोपाळ. एक वेली गाताती, गायनाचा प्रकार, किंवा वेली धरुणी म्हणजे रांग धरून व्यवस्थितपणे तिथे गायन चालू आहे. आता जसं आपण सर्वजण इथे बसलो, आता हे जर आपण व्यवस्थित रांगेमध्ये बसलो, किती छान वाटेल हे सभागृह, बरोबर की नाही? आता कसं होते, कोणी इकडं बसलेलं आहे, कोणी तिकडं, कोणी तिकडं, सगळं अस्तव्यस्त दिसते. नेटकेपणा काय दिसतो का? नाही. त्यामुळे काय करायचं, उद्यापासून सर्वजण असे रांगेत दिसले पाहिजे. पद्धतशीरपणा आपल्या या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमामध्येही दिसला पाहिजे, बरोबर की नाही? भक्त इथे गोपाळ कसे नीटनेटकेपणाने सर्व व्यवस्थित करत आहेत, तर उद्यापासून काय करायचं आपल्याला? उद्या नाही, आज संध्याकाळच्या ज्ञान सत्रामध्ये व्यवस्थित रांगा धरून बसायचं, पद्धतशीरपणे, छान वाटलं पाहिजे. आणि हे मी सांगतोय म्हणून आताच्या पुरतं नाही, भविष्यामध्ये कोणाचेही कार्यक्रम घ्या, आपला नीटनेटकेपणा पुढच्या त्या व्यक्तीला, जे कोणी विद्वान पंडित येतील इथे तुम्हाला संबोधन करण्यासाठी, त्यांना पद्धतशीरपणा वाटला पाहिजे. त्यांनी हे नागपूरचं श्रीकृष्ण मंदिर विसरलं नाही पाहिजे, की बा खरंच त्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये जे वासनिक होते, जे उपदेशी होते, फारच पद्धतशीर होते, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने आपण थोडंसं वागलं पाहिजे व्यवस्थित. तर हे भगवंताच्या पुढं वेली धरून गायन करत आहेत. एक विहंगमाची करीती कुंजणे, एक वानरांची उत्पवणे, एक तगरांचे झुंजणे दावी ताती. एक विहंगमाची करीती कुंजणे. विहंगम म्हणजे काय? विहंगम हा शब्द जर हिंदीमध्ये आला तर वेगळा अर्थ आहे, मराठीमध्ये जर विहंगम शब्द आला तर त्याचा वेगळा अर्थ होतो. हिंदीमध्ये आता कसं आहे, आपण वाक्य तर उच्चारतो, कुठे फिरायला गेलो, कुठे गेलो, आपण काय म्हणतो, किती विहंगम दृश्य आहे. ज्यावेळेस विहंगम दृश्य हे दोन शब्द एका जागी एका ठिकाणी आले, त्यावेळेस या शब्दाचा अर्थ बदलतो. मग हा हिंदीच्या अर्थाचा शब्द झाला. विहंगम दृश्य म्हणजे आपण एखाद्या हिल स्टेशनला गेलेलो आहोत आणि त्या पर्वताच्या टोकावर आहोत, वर माळाच्या, आणि तिथनं जो खाली आपल्याला एक दृश्य दिसते, पूर्ण फार मोठा प्रदेश दिसतो. एखाद्या टेकड्यावर जाऊन आपण ज्यावेळेस खाली बघतो, त्यावेळेस जे दृश्य दिसते त्याला आपण विहंगम दृश्य असं बोलतो. पण इथे काय आहे? एक विहंगमाची करीती कुंजने. आता कसा अर्थ लावणार? इथे दृश्याचा अर्थच लावता येत नाही. मग अर्थ आहे काय नेमका? तर इथे कवी जे म्हणतात, आता हा ग्रंथ मराठीमध्ये आहे ना, मग मराठी अनुसार अर्थ लावावा लागणार आहे. आता बऱ्याच जणांना आपल्याला हे माहिती नसेल की विहंगम दृश्य म्हटल्यानंतर असा अर्थ होतो आणि हा शब्द हिंदी मधला आहे, हेही कदाचित तुम्हाला माहित नसेल. तर हिंदीमध्ये ज्यावेळेस शब्द आला त्यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे तसा अर्थ होतो. पर्वतावर जाऊन खाली बघणे, जे दृश्य दिसते त्याला विहंगम दृश्य म्हणतात. पण इथे विहंगमाची करीती कुंजने शब्द आलेला आहे, तर इथे अर्थ कसा होणार? विहंगम म्हणजे पक्षी. ते पक्षी जसे कुंजणे करतात, म्हणजेच चिमण्या असतील तर चिवचिवाट करतात, कोकिळ असेल तर कुहू कुहू करते, बरोबर की नाही? प्रत्येक पक्षाचं कुंजणे हे वेगळं आहे. एक अनुस्वार जर कमी जास्त झाला तर किती अर्थ बदलून जातो बघा. आता कुंजणे म्हटलं तर व्यवस्थित अर्थ होतो. पक्ष्यांचं जे काही किलबिलाट आहे त्याला कुंजणे म्हणतात, आणि कुजणे जर असले तर
वरचा अनुस्वार आपण काढून टाकला तर काय अर्थ होईल? कुजणे, विहंगमाचे कुजणे म्हणजे तो पक्षी मेला आणि तो कुजून गेला. एक टिंब जर इकडे तिकडे झाला तर अर्थाचा अनर्थ होऊन जात असतो. आणि आपण मग प्रिंटिंग मध्ये जे काही मिस्टेक्स होतात त्याच्याकडे तर आपण शब्दाच्या शब्द बदलून जातात, अक्षराचे मागं पुढे पुढचे मागे होतात. आता आजकालची नवीन पिढी तर बघतो आपण चांगली शिकलेली आहे, परंतु आशीर्वाद कसं लिहावा हे समजत नाही. आशीर्वाद वावर रफार पाहिजे तर काय करतात? शीवर रफार देतात. आरशीवाद. बऱ्याच गाड्यांवर बघतो आपण ते रेडियमचं तयार करून आणतात नाव आणि ते लावतात. तर शिकलेले मुलं काय करायला आजकाल? त्यांना मराठी येत नाही बरोबर, आरशीवाद करतात, आशीर्वाद नाही. तर आपल्या मराठीचे 12 वाजवले आपणच मराठी माणसांनी, बरोबर की नाही? कोणता शब्द कोण्या भाषेतला आहे किंवा आपण कुठला रफार कुठे लावतो, कुठला अनुस्वार कुठे लावतो हेही आपल्याला समजत नाही. तर विहंगमाची करती कुंजने, किती सुंदर अवसर असेल बरं. द्वापार युगातील हा जो अवसर चालू आहे आता किती सुंदर असेल. गोपाळ निघालेले आहेत, श्रीकृष्ण भगवंताचं एकदम साजो शृंगार मातेने सुंदर केलेला आहे. गोपाळांना श्रीकृष्ण भगवंताला पाहून आनंद झालेला आहे. त्या आनंदाच्या भरामध्ये हे सर्व गोपाळ पवाडे बोलत आहेत भगवंता पुढे, टाळ्या वाजवत आहेत, सोबत जे काही वाद्य आहेत वाद्य वाजवत आहेत. आनंदाने भरीत असे गोपाळ पवाडे बोलत आहेत. दैत्यांना कसं मारलं आमच्या भगवंतांनी, आणि पवाडे तर पडतच आहेत, त्या दैत्यांना धमकीही देत आहेत, अरे पेंडारी तुम्ही तिकडेच जा, इकडे येऊ नका. शांत शीतळ पक्ष्यांचा किलकिलाट, नदीच्या पाण्याचा जो काही खळखळाट आहे तोही ऐकू येत असेल. एकदम सुंदर प्रसन्न वातावरण आहे या रस्त्याने जातानाच. तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये गोपाळांना जे सुचलं गोपाळांनी ते करणं चालू केलेलं आहे. काही गोपाळांना म्हटलं त्या पक्षाचा आवाज काढता येत होता. कोणी कोकिळासारखे कुहू कुहू एकदम समधुर गायन करत आहेत कोकिळेसारखं, कोणी मोरासारखे आवाज काढत आहेत, कोणी पोपटासारखे आवाज काढत आहेत, कोणी चिमणीसारखे चिवचिवाट करत आहेत. म्हणून इथे विशिष्ट एका पक्षाचं नाव घेतलेलं नाही. इथे दामोदर पंडितांनी जी ओवी तयार केली यामध्ये विशिष्ट एका पक्षाचं नाव घेतलं का? नाही. कारण काय त्यामागचं? कारण बरेच गोपाळ होते, प्रत्येक गोपाळाची काही विशेषता वेगळी होती. त्यामुळं फक्त एवढं म्हटलेलं आहे, एक विहंगमाची करती कुंजने. विहंगमाची म्हणजे पक्ष्यांचा जो किलबिलाट असतो, वेगळे वेगळे जे पक्षी आहेत त्या वेगळ्या वेगळ्या पक्ष्यांचा आवाज हे गोपाळ काढत आहेत. निसर्गामध्ये जे पक्षी आहेत त्यांना तर आनंद झालेलाच आहे, त्यांचा तो नैसर्गिक किलबिलाट चालूच आहे. परंतु गोपाळांचा हाही किलबिलाट चालू आहे. पक्ष्यांचे आवाज गोपाळ काढत आहेत. एक वानराची उत्पवणे. आता काही गोपाळांच्या अंगामध्ये वेगळीच कला होती. त्यांना झाडावर जाऊन या फांदीवरनं त्या फांदीवरनं उडी मारण्यासाठी ते तरबेज होते वानरासारखे. तसे तरबेज कोण होते? श्री नागदेवाचार्य तरबेज होते. तसेच झाडावर गेले की बरोबर वानरासारखी उडी मारायची, या झाडावरनं त्या झाडावर, या फांदीवरनं त्या फांदीवर, झाडावर नाही फांदीवर उडी मारायची. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बघतात, स्वामींना उपहार तयार करण्यासाठी सरपण लागायचं. बाईसा मग सांगायच्या की आचार्यांना म्हणायचे की जाऊन तुम्ही सरपण घेऊन या थोडस. तर त्यावेळेस आचार्य काय करायचे, खाली जमिनीवर भेटलं तर ठीक आहे, झाडाला जर काही
वाळलेल्या फांद्या असतील तर मग झाडावर जायचे आणि मग ते फांद्या तोडून स्वामींच्या उपहाराला जे बाईसांनी सरपण मागितलेले आहेत ते सरपण नेऊन द्यायचे. तर मग आचार्य काय करायचे, या फांदीला धरायचे, वरच्या फांदीला धरलं की खाली जे वाळलेली फांदी आहे तिला तोडायचे पायाने आणि मग ती फाटी तुटून खाली पडली की मग दुसऱ्या फाटीवर उडी मारायची. तर स्वामींनी पाहिलं, म्हणे काय, म्हणे हे तर वानरासारखं काम दिसते, म्हणे आजपासून तुमचं नावच वानरा. आता या वानरा शब्दाचे पण दोन अर्थ होतात. वानर म्हणजे वानर, पण आता यामध्ये तसा संधी विग्रह होत नाही, परंतु अर्थ करायचा म्हटला आणि संधी विग्रह करायचा म्हटला तर होते. तसं व्याकरण दृष्ट्या संधी विग्रह नाही यामध्ये, परंतु आपण जर करतो म्हटलं, समजा अर्थ काढायचा आहे आपल्याला दुसरा, तर काय म्हणता येईल, देव काय म्हणतात पाहून, वाह म्हणजे काय चांगला नर आहे असाही अर्थ होतो. वाह म्हणजे उत्तम प्रकारचा. जसं आपण एखादी गोष्ट चांगली मनासाठी झाली की अरे वा म्हणतो, बरोबर की नाही, तसं भगवंताच्या मुखातून पण वाह नर असा शब्द निघालेला आहे असं आपण म्हणू शकतो की हा नर आश्चर्यचकित करणारा आहे असं. तर एक वानराची उत्पवने, काही गोपाळ काय करत आहेत, वानरासारखे उत्पन्न करत आहेत. एक तगराचे झुंजणे, आणि काही गोपाळ काय करतात, तगर. तगर कशाला म्हणतात, शाळेमध्ये लहानपणी ज्यावेळेस अ आई शिकलो आपण, त्यावेळेस येडक्याचं शिकवत होते की नाही, तर तो जो येडका असतो त्याचे शिंग असे असतात, बरोबर, तर त्याचं झुंजणे कसं असते, डोक्याला डोकं लावून याला तो पलीकडे लोटतो, पलीकडचा तो अलीकडच्याला लोटतो, चालू असते की नाही. तर असे तगराचे झुंजणे हे गोपाळ दाखवत आहेत. दाविताती, हे जे झुंज आहे ते झुंज गोपाळ दाखवत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जे अ आई शिकवायचे ते व्यवस्थित असायचे. आजकाल एवढा बदल होत चाललेला आहे. माझ्या लहानपणी तरी थव्याचं शिकवायचे, जे मी शाळेमध्ये शिकलो त्यावेळेस थव्याचं शिकवायचे. नंतर काय झालं कुणाला माहिती, पण नंतरच्या काळामध्ये जे चार्ट येतात अ आईचे त्याच्यावर काय शिकवायला लागले, थडग्याचं. काय घेणे देणं हिंदूंच्या मुलांना थडग्याचं, काय घेणे देणं, नाही काय घेणे देणं. अकबरच, शहामृगाचं शिकवलं आपल्याला लहानपणी. शिवाजीचं कधी शिकवलंय का, नाही शिकवलं. छत्रीचं शिकवलं, परंतु त्या छत्राच्या पुढे पती लावला असतं तर काय बिघडलं असतं. छत्रपती शिकवलं का, नाही शिकवलं. आपली संस्कृती, आपली अस्मिता ज्या महान पुरुषांसोबत जोडलेली आहे, ते महान पुरुष आपल्या येणाऱ्या पिढीपासून कसे दूर करता येतील, जेणेकरून त्यांचा आदर्श येणाऱ्या पिढीने घेऊ नये. जसे छत्रपती शिवराय होते, त्यांचं काय म्हणणं होतं, माते समान सर्वही कांता. जसं नागदेवाचार्यांविषयी बोलल्या जाते, एक काव्य आहे, त्या काव्यामध्ये म्हणतात की माते समान सर्वही कांता होत्या त्यांना. त्याप्रमाणे शिवरायांना पण तसंच होतं. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस चुकून त्यांच्या पेटाऱ्यांमध्ये आली, त्यावेळेस त्यांनी काय केलं, साडी सोळी करून ओटी भरून तिला परत पाठवलं. आणि असं तुम्ही सांगा, कोण्या तरी मुस्लिम आक्रांताने अशा बाया धरल्यानंतर सन्मान देऊन पाठवलेलं कुठेतरी आढळते का, नाही. आपण पाहतो जिथे ज्या राज्यावर आक्रमण झालेली आहेत, जिथली पुरुष मंडळी संपली, तिथे जोहर झालेले आहेत, बरोबर की नाही. आणि आपण काय म्हणतो,
आपण म्हणण्यापेक्षा जे दुसऱ्या विचाराचे लोक आहेत ते काय म्हणतात की सनातन संस्कृती फार खालच्या दर्जाची होती, तिथे स्त्रियांना मारून टाकायचे, पती मेला म्हणजे सरणावर टाकून द्यायचे. आता हे कितपत योग्य आहे? हे आपली संस्कृती आहे का? जर ही आपली संस्कृती असती की पती मेल्यानंतर स्त्रियांना सरणावर टाकून देणे, ही जर आपली संस्कृती असती तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये उल्लेख आला असता. ज्यावेळेस अर्जुन देव म्हणतात की देवा वर्णसंकर कारक आहे, आला आहे ना शब्द, वर्णसंकर कधी माजेल? पती मरून गेले, बायाच मागे राहिल्या, नंतर मग त्यांच्यामध्ये वर्णसंकर जर झाला तर मग पूर्ण समाज बर्बाद होऊन जाईल. एवढी काळजी समाजाची अर्जुन देवाला होती. मग तुम्ही सांगा, जर पती मेल्यानंतर जर बायकांना सरणावर टाकायचं जर हा नियम असता तर मग अर्जुन देवांना प्रश्नच पडला नसता की वर्णसंकर माजेल म्हणून. आणि जर ही प्रथा खरीच असती तर अर्जुन देवांनी 100% उल्लेख केला असता की देवा हे मेले म्हणजे नुसते हे माणसंच मेले असं नाही, यांच्याबरोबर त्यांच्या पत्न्याही मरतील, मला हे महापाप नको, बोलले असते की नाही? कारण जर अर्जुन देवांना समाजाचा एवढा विचार आहे, अर्जुन देव समाजाचा एवढा विचार करतात की मी जर युद्ध केलं आणि हे जर सैन्य मेलं, एवढं किती अक्षौहिणी सैन्य होतं कौरवांकडे? 11 अक्षौहिणी सैन्य होतं. जर एवढं सैन्य मी मारलं तर 11 अक्षौहिणी स्त्रिया विधवा होतील आणि एवढ्या स्त्रिया सरणावर जातील मरायला, तर किती मोठं महापातक आहे. मी युद्धच करणार नाही म्हटले असते. माझ्या द्रौपदीचं वस्त्राकर्षण झालं जाऊ द्या, पण एवढ्या स्त्रियांना मी मरू देणार नाही, बोलले असते की नाही अर्जुन देव? मग का उल्लेख आला नाही श्रीमद भगवद्गीतेमध्ये? कारण आपली संस्कृती, आपली परंपरा नाहीच ती. ही परंपरा कुठून चालू झाली? ज्यावेळेस मुस्लिम आक्रांता इकडे आले भारतामध्ये आणि त्यांच्यामध्ये सांगितलेलंच आहे की ज्या राज्यावर तुम्ही विजय मिळवला तिथल्या स्त्रिया वाटून घ्या आपापसामध्ये. इथपर्यंत खालच्या दर्जाचे विचार, सन्मान देणं फार दूरची गोष्ट झाली. तर जे काही जोहर घडले ते कुठे घडले? जिथे जिथे मुस्लिम आक्रांतांनी आक्रमण केली तिथले राजे परास्त झाले. जसं त्या पद्मावतीचं जोहर झालेलं आहे, त्यामध्ये पद्मावतीने एकटीने जोहर केला का? नाही, शेकडो स्त्रियांनी तिथं जोहर केलेला आहे. तर ह्या घटना घडल्या आणि घटना घडल्यानंतर भारतभर पसरल्या की हे मुस्लिम कसे अत्याचार करतात. त्यावेळेस सर्वांनी ठरवलं म्हणजे अत्याचार सोसण्यापेक्षा मेलेलं चांगलं, आणि मग ते तशी परंपरा रूढ होत गेली. जसे आपले नाव बदलून गेले आपल्याला माहिती नाही. इंग्रजांनी आपले नाव बदलले 200 वर्षापूर्वी, आपण म्हणतो तेच नाव खरी आहेत. तर ही परंपरा चांगली तर परंपरा नाही, वाईट परंपरा आहे. ही वाईट परंपरा 200 वर्षापूर्वी नाही, त्याच्याही पूर्वी या समाजावर आली, लादल्या गेली. थोडक्यात सांगायचं म्हणजे, कारण नरकाचं जीवन जगण्यापेक्षा एकदा जळून मेलेलं बरं असं वाटायला लागलं त्यावेळेस सर्व स्त्रियांना. तर तगराचे झुंजणे दाविताती, हे जे झुंजणे आहेत तगरांचे, हे सर्व गोपाळ दाखवायला लागलेले आहेत. एक मयूर नृत्ये नाचती, एक राजहंसाची गती चालती, एक तितिरवाऊली धावती श्रीकृष्णा पुढे. एक मयूर नृत्य नाचती. मोर कसं नृत्य करत असतो त्या प्रकारे ते गोपाळ नाचत आहेत. म्हणजे ज्यांच्या अंगात जी कला आहे ती कला इथे ते गोपाळ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या अंगामध्ये जी कला असेल
त्या कलेने आपण भगवंताची सेवा केली पाहिजे, हे आपल्याला या लीळेवरनं लक्षात येतं. आपल्याकडे जी काही कला असेल ती कला परमार्गाच्या उपयोगा कशी जाईल, भगवंताच्या उपयोगामध्ये कशी जाईल, याचा विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ती सेवा केली पाहिजे की आपल्याकडे असलेली कला ती चांगल्या उपयोगात गेली पाहिजे. त्या कलेपासून आपण तर कमाई करतच आहोत, परंतु ती कला भगवंताच्याही उपयोगामध्ये गेली पाहिजे, सेवेमध्ये गेली पाहिजे, हे आपल्याला या गोपाळांच्या या प्रसंगावरून लक्षात येते. तर एक गोपाळ जे आहेत ते मयूर नृत्य नाचती, ज्यांना नृत्य करता येते चांगल्या पद्धतीने ते तसं नृत्य करत आहेत. एक राजहंसाची गती चालती, काही राजहंसाच्या गतीने चालत आहेत. राजहंस ज्याप्रमाणे चालतात त्याप्रमाणे ते चालत आहेत. एक तित्र वावले धावती, तित्र नावाचा पक्षी कसा पटपट पटपट चालतो, त्याचं चालणं म्हणजे धावणं आहे की काय असं वाटते. तर त्या पद्धतीने हे गोपाळ चालत आहेत आणि भगवंतापुढे ते त्यांची कला दाखवत आहेत. ऐसे नानाविध खेळ खेळत, देवरायासी रिझू उपजवीत, पसाई दान मागत, श्रीचरण सेवा. ऐसे नानाविध खेळ खेळत, अशा प्रकारे नानाविध खेळ खेळत, नानाविध आपल्या कला दाखवत, देवरायासी रिझू उपजवीत. ह्या सर्व कला पाहिल्यानंतर भगवंताला तोष उत्पन्न होतो. भगवंतही या कलेला पाहून आनंदित होतात. म्हणजे ज्या ईश्वराचं स्वरूपच आनंदमय आहे तो भगवंत या गोपाळांचं नृत्य पाहून, या गोपाळांची कला पाहून आनंदित होत आहेत. आता या जीवाकडे तसं आहे तरी काय बरं, की या जीवाला पाहून परमेश्वराने खरंच आनंदित व्हावं. परंतु हे परमेश्वराचं माऊली पण आहे. ज्याप्रमाणे घरातील एखादं लहान लेकरू आहे, नेमकं बोलायला लागलेलं आहे, सुस्पष्ट त्याला बोलता येत नाही, असं जे लेकरू आहे ते कसं बोलते बरं? आई वडिलांना तोत्र तोत्र बोलते, बरोबर की नाही? मग आता आई वडील ते मुलगा तोत्रा बोलत आहे म्हणून त्याला काय म्हणतात का, अरे असं कसं काय बोलतोय तू, नीट बोल, त्याला काय दमदाटी करतात का? नाही. आई वडील आनंदित होतात. एवढंच नाही, तो मुलगा जसा तोत्रा बोलत आहे तसं आई वडील तोत्र बोलतात. हे कशाचं द्योतक आहे? हे आनंद व्यक्त करण्याचं द्योतक आहे की आई वडिलांना आनंद होत आहे त्याचं बोलणं ऐकून, बरोबर की नाही? तसं हे जे जीव आहेत, शौच, दीन, रंक, यांच्याकडे काही नाही देवाला देण्यासाठी, तरी पण भगवंत या गोपाळांची आवडी बघून, त्यांच्या कला जशा असतील तशा त्या कला बघून तोषा ते पावत आहेत, संतोषित मन होत आहे, आनंदित मन होत आहे भगवंताचे इथे. तर याला माऊलीपणा म्हणतात, खरा माऊलीपणा, की जे भगवंत परमानंद घेतात. त्यांचं स्वरूपच कसं आहे? आनंदमय स्वरूप आहे. एवढे मोठे भगवंत, आनंदमय स्वरूप असणारे, या लहान गोपाळांच्या नृत्याला पाहून, त्यांच्या त्या गायनाला पाहून, त्यांच्या त्या विहंगमाचं कुंजन पाहून, वानराची उत्पवणे पाहून आनंदित होत आहेत भगवंत. हा भगवंताचा मोठेपणा आहे. पसाये दान मागत, चरण श्रीचरण सेवा. मग आता भगवंताला पसाये दान मागत आहेत सर्व गोपाळ, कारण भगवंत प्रसन्न झालेले आहेत. मग आता भगवंत ज्या वेळेस प्रसन्न आहेत, जे मागेल ते देतील आपल्याला, बरोबर की नाही? तर हे गोपाळ काय मागतात? श्रीचरण सेवा,
भगवंताला म्हणतात, देवा तुमची जी सेवा आम्हाला आता घडत आहे अशीच सेवा आम्हाला घडो देहपर्यंत. हा जो सोहळा आहे, हा जो आनंदाचा सोहळा आहे, असाच आनंदाचा सोहळा आम्हाला दररोज उपभोगण्यासाठी मिळावा, अशी मागणी गोपाळ भगवंताकडे करत आहेत. लहान लहान गोपाळ आहेत, फार मोठे नाहीत. कारण आई वडिलांनी त्यांना जबाबदारी दिलेली आहे गायींचे वासर सांभाळण्याची. गावामध्ये जो काही हे गोपाळ मिळून धिंगाणा घालत होते, कोणाचं दही चोर, कोणाचं दूध चोर, कोणाचं लोणी चोर, मग यापेक्षा यांना कामाला लावून टाकलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंतही आहेत त्यामध्ये. श्रीकृष्ण भगवंतालाही त्यांच्या आई वडिलांनी, नंद बाबा आणि यशोदेने कामाला लावून टाकलेलं आहे की काही काळ का असेल ना थोडी गावामध्ये शांतता राहील. तर असे हे भोळे भाबडे लहान गोपाळ आहेत, परंतु मागणी काय करतात भगवंताला विचार करा तुम्ही. मोठे मोठे राजे लोक होऊन गेले, त्यांना असं मागता नाही आलं. जे विद्वान होते त्या राजे लोकांनी किंवा त्या विशिष्ट उग्र तपश्चर्या करणाऱ्या लोकांनी पण, मग ते कोणते ऋषी असतील किंवा काही असतील, त्यांनी बरेच असे काही ऋषी आहेत, त्यांनी काय मागितलेले आहे देवाला? देवतेचे साधनं मागितलेले आहेत. भगवंत समजला, परंतु काय मागितलं? वैकुंठाची प्राप्ती मागितली भगवंताला. असे बरेच प्रकरण आहेत. राजे लोकांनी तपश्चर्या केली, प्रसन्न झाले भगवंत. काय मागितलं मागून मागून? देवा म्हणे आम्हाला पुत्र नाही, पुत्र द्या. राज्य वैभव भरपूर आहे. परंतु कधी कोणी श्रीकृष्ण सेवा मागितलेली आहे का? परंतु हे लहान लहान गोपाळ सर्व विद्वान पंडित यांच्या पुढे फिके पडतील असं मागणं मागितलेलं आहे. स्वामींच्या सन्निधानामध्ये पण काही भक्त होते, दादोसासारखे. काय म्हटले ते? आपली ब्रह्मविद्या ते राया राणी की जो, आमते आमचा विद्या मार्गोची निरूपावा. दादोस भगवंताचं दर्शन झाले, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये होते, सर्व अनुभूती होती. परंतु शेवटी मागून मागून काय मागितलं त्यांनी? देवतेची विद्या द्या. ईश्वराची विद्या, ब्रह्मविद्या किंवा ईश्वर प्राप्ती हे काही एक मागितलेलं नाही त्यांनी. त्याचप्रमाणे कणाशी येथील ब्राह्मण श्रीकृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना तो घरी घेऊन गेला, यथोचित आदर सत्कार केला, मर्दना मादने भगवंताला तिथे घातलेला आहे आणि चांगल्या प्रकारे उपहार तयार केला. देवालाही आरोग्य दिली, भक्तजनांनाही भोजन करवलं त्यांनी आणि भगवंत प्रसन्न झाले. रस्त्याने जात असताना निघाले आणि त्यावेळेस एक नाही मागितले त्यांनी मागणं, दोन मागणे मागितलेले होते ब्राह्मणांनी. रस्त्याने जात असताना शेती ज्यांची जी होती, शेताचे जे पट्टे दुसऱ्यांकडे गहाण होते तेही मागितलेले होते. ज्यावेळेस भगवंत म्हणतात मी प्रसन्न झालो माग, तर म्हणतात माझे शेताचे पट्टे आहेत काही दुसऱ्यांकडे गेले ते मिळावेत आणि सुनेच्या हाती गोठ्यामध्ये मला तक्रभात मिळावा. सुनेच्या हाती मला तक्रभात मिळावा असं उल्लेख आलेला आहे त्या चरित्रामध्ये. तर अर्थ काय झाला? सून मागितली म्हणजे मुलगा मागितलेला आहे, तक्र मागितलं म्हणजे गोधन आलं, भात मागितला म्हणजे चांगलं आमच्या शेतामध्ये पीक व्हावं हेही मागितलं. म्हणजे या ब्राह्मणाने विद्वत्ता मागण्यामध्ये दाखवली, परंतु ती विद्वत्ता फक्त भौतिक सुख साधनाची होती. ती विद्वत्ता परलौकिक नव्हती, परमार्थिक नव्हती. काय मागितले त्या ब्राह्मणाने? म्हणे सुनेच्या हाती तक्रभात आणि माझ्या जे काही शेताच्या पाट्या गहाण आहेत दुसऱ्याकडे माझ्या ताब्यात नाहीत तेवढ्या मला मिळाल्या. जीवाची गती अशी आहे. आणि आताच्या काळामध्ये पण बहुतांश भक्त तसेच असतात. देवा मला
संसार उपयोगी गोष्टी द्या. बरोबर की नाही? रस्त्याने ज्यावेळेस भगवंत निघतात, वडदे नावाचं गाव आहे, त्या दिशेला निघतात. तर तो ब्राह्मण सोबत निघतो. देव म्हणतात थांबा आता. ब्राह्मण म्हणतो नाही नाही येतो ना थोडस सोबत, चला. पुढे गेल्यानंतर देव म्हणतात थांबा आता इथे. मग नाही नाही आम्ही येतो सोबत. भक्तजनांना वाटते काय एकदम आस्तिक आहे हो हा ब्राह्मण. भक्तजनांच्या मनामध्ये वेगळेच भाव की खरंच हा ब्राह्मण फार आस्तिक आहे, फारच स्वामीच्या ठिकाणी भाव आहे. पुढे गेल्यानंतर जिथे त्याचं शेत होतं, देवाला ते शेत दाखवते. म्हणजे देवा हे आपलं शेत आहे बघा, इथून तिथपर्यंत. या बाजूचं शेत हे आपलंच आहे, इथून तिथपर्यंत. परंतु ताब्यात काहीच नाही, लोकांच्या घरी गहाण ठेवलेलं आहे. आता हे माझ्या ताब्यात आलं पाहिजे, मिळून द्या मला शेत. देव म्हणतात कर्मवश भेटणारच आहे तुम्हाला ते. एकदा शेत दाखवलं, देवा दंडवत, जातो घरी. आता काम संपलं, देवा तुम्ही तिकडं आम्ही इकडं. अशी गती जीवाची. पुढे गेल्यानंतर भक्तजन म्हणतात देवा एवढं तुम्ही प्रसन्न झालात, त्याने मागितलं तर काय? हेच मागितलं. स्वामी म्हणतात त्याने जर आम्हाला प्रेम जरी मागितलं असतं, आम्ही प्रसन्न झालो होतो. त्यांनी ईश्वर प्राप्ती जरी मागितली असती तरी आम्ही त्यांना त्यावेळेस आम्ही देऊन टाकलं असतं. जसं भटोबासांना पुढाकार दिला, पुढच्या जन्मात होऊन जाईल तुम्हाला प्रेम, ज्यावेळेस तुमचा पुनर्जन्म होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला देऊ. तसं यालाही पुढाकार दिला असता, परंतु याने तशी मागणी केली नाही. आणि त्यावेळेस मग स्वामींनी तिथे एक दृष्टांत सांगितलेला आहे. तर कोणाचा दृष्टांत सांगितला? वेवाचा. तो दृष्टांत कसा आहे? एक कपडे विणणारा असतो. तो कपडे विणण्याची जी मशीन असते त्यामध्ये एक लांब असं लाकूड लागत असते. महत्वाचं काम असते त्या लाकडाचं. आणि त्याच्या त्या हातमागाचं ते लाकूड मोडलेलं होतं. मग तो वेव आणण्यासाठी गेला. वेव आणण्यासाठी गेला बाजारामध्ये. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर पाहतो तर काय, बाजाराची वेळच झालेली नव्हती. 2 पाठ आहेत बरं का यामध्ये. एका पाठामध्ये सांगितलेलं आहे बाजाराची वेळ झालेली नव्हती, बाजार व्यवस्थित भरलेला नव्हता, म्हणून त्याने काय केलं, थोडस बाजूला गेला, एका शेतामध्ये झाडाखाली विश्रांती घेतली, झोपी गेला तो. आणि दुसरा पाठ काय म्हणतो की बाजार तर भरलेला होता, पूर्ण बाजार त्याने शोधला, मनासारखं त्याला काय वेव भेटलं नाही. म्हणजे ते जे लाकूड होतं त्याला पाहिजे तसं त्याला काय भेटलं नाही, नजरच भरलं नाही. म्हणजे हे लाकड काही कामाचे नाही, आता जर नेलं तर काही महिन्यानंतर पुन्हा मला इथे यावं लागेल, कमकुवत लाकड आहे ते. हा जो वेव आहे हे कमकुवत आहे, मनासारखा वेव भेटला नाही. म्हणून झाडाखाली जाऊन तो झोपी गेला आणि सहज झाडाकडे पाहिला असं वर. याला जसं एकदम सरळ आणि मजबूत लाकूड पाहिजे होतं, बरोबर तशी त्याला फांदी दिसली मजबूत अशी. अरे म्हणे याचं तर बर्वे वेव होईल, ही फांदी पाहिजे आपल्याला. मनामध्ये उल्लेख झाला आणि ती फांदी खाली पडली. त्याच्या अंगावर नाही पडली बरं का, नाही तर जागीच मरून जायचं. तर ती फांदी बाजूला पडली आणि त्याने ती फांदी घेतली आणि निघाला. आता यामध्ये पण पाठभेद आहे अजून. ती फांदी पडली आणि मग तो वृक्ष जो आहे तो बोलायला लागला. तो काय होता? कल्पवृक्ष होता. कल्पवृक्ष म्हणतो अरे अजून काय तुला लागत असेल? अरे साळ्या अजून काही माग, मी कल्पवृक्ष गा, तू मागशील ते मी देशी, तू जे मागशील ते मी देणार. आता बघा किती मोठा अवसर आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये. त्याला जे पाहिजे ते मिळणार होतं. त्याने काय मागितलं? मोडिये तोडिये आणि वेवची दे. म्हणे हे आपल्या त्या हातमागाला बसवताना काही कमी जास्त झालं, मोडलं तुटलं काही झालं तर एक स्टेफनी म्हणून
एक जास्तीचं एक वेवच देऊन टाक मला. आता काय म्हणावं याच्या बुद्धीला. मग त्या कल्पवृक्षाने काय केलं, एक वेव देऊन टाकलं, त्याने 2 वेव खांद्यावर टाकले आणि निघाला घराकडे. म्हणून देव म्हणतात, बाई यासी झाली साळ्याची परी. बरोबर की नाही. मग बाईसा म्हणतात जी जी कैसी, त्यावर मग हा दृष्टांत सांगतात देव. तशी गत हसू नका, आपण त्यातलेच आहोत. बरोबर की नाही. आपण देवाला काय मागतो, आपलं आयुष्य ते मागण्यामध्येच गेले ना. हा तिराईत माणूस कोणी नाही. हा जो साळी आहे हा तिराईत म्हणजे दुसरं कोणी नाही, आपणच आहोत. आपण जन्मोजन्मी, बरोबर की नाही, जन्मोजन्मी हेच काम केलेले आहे. म्हणून असं समजा की त्या साळ्याचे दोष आपल्यामध्ये आहेत. बरोबर ना. आणि आपणही तेच आहोत. आपल्यालाही ईश्वर अवतार भेटलेले आहेत, परंतु त्या ईश्वर अवताराला आपण काय मागितलेलं आहे, मागून मागून ऐहिक गोष्टी मागितलेल्या आहेत, भौतिक गोष्टी मागितलेल्या आहेत. आणि तीच परंपरा आपली अव्याहतपणे आताही चालू आहे. तर मग त्या परंपरेला आपण थोडा फाटा दिला पाहिजे. कारण देवाकडे फक्त मागत राहायचं संसारासाठी हे एक विशिष्ट काळापर्यंत ठीक आहे. परंतु मी असे काही लोक पाहिलेले आहेत, त्यांना मुलं झाली, ठीक आहे बाबा, मुलाची जबाबदारी आहे, मुलीची जबाबदारी आहे तुमच्या खांद्यावर. देवाला नाही मागायचं तर कोणाला मागायचं. बरोबर की नाही. तुम्ही मागणी केली, देवाने तुम्हाला त्या मागण्या पुरवल्या. मग आता लेकरा बाळांचे लग्न झाले. आता मग तुमच्या लेकरा बाळांचे लग्न झाले, मग आता त्या लेकरा बाळांचे जे लेकरं आहेत त्यांची चिंता त्यांनी करावी. तुम्ही काय ठेका घेतलाय काय प्रत्येक पिढीचं चांगलं करण्याचं. बरोबर ना. माझ्या मुलांचंही चांगलं झालं, माझ्या नातवांचंही चांगलं व्हावं, माझ्या नातवांचे जे लेकरं होतील त्यांचंही चांगलं व्हावं, त्याच्यासाठी चालूच आहे देवाला मागणं. देवा माझ्या नातवाचं बरं कर, देवा माझे जे पंतू झालेत त्या पंतुवांचं पण बरं कर, चांगली नोकरी लाव, चांगलं शिक्षण दे, चांगलं आम कर तमक कर. इकडे मशनात गौऱ्या गेल्या, कधी मरेल म्हातारा सांगता येत नाही. इकडे मशनात गौऱ्या गेल्या, म्हातारा कधी मरेल सांगता येत नाही. आणि म्हाताऱ्याचं मागणं काय, माझे जे पंतू आहेत त्यांचं सगळं बरं व्हावं. कितपर्यंत मागणार तुम्ही, एवढं कुठं असते. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला सीमा असल्या पाहिजे, एक लिमिटेशन्स असले पाहिजे. त्याच्या पुढे जाऊ नये, आपण मर्यादा क्रॉस करू नये. कारण या शरीरापासून जन्माला आलेले लेकरं तुम्ही एवढं मनावर घेता, त्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करता, परंतु आपला जो आत्मा आहे, हे शरीर ज्या आत्म्यासाठी दिलेलं आहे त्या आत्म्याचं बरं करण्यासाठी, त्या आत्म्याचा कधी विचार करणार आपण. या आत्म्याचं शेवटचं ध्येय आहे ईश्वर प्राप्ती. आणि त्या ईश्वर प्राप्तीचं जे काही कैवल्यपद आहे, जे ईश्वर प्राप्ती आहे, ते साध्य करण्यासाठी आपल्याला हे भाड्याचं घर दिलेलं आहे, भाड्याचं वाहन आहे हे आपलं, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि या भाड्याच्या वाहनासाठीच तुम्ही आयुष्य खर्च घालून टाकता. भाड्याचंच वाहन आहे ना. किती वर्ष तुम्ही विचार करा, कलियुगामध्ये जन्म मात्र चौकडी पर्यंत नरक सांगितलेले आहेत. चौकडी कशाला बोलतात, चारी युगाची कडी ते चौकडी. आता चारी युगाची कडी म्हणजे काय नेमकं, जे 4 युग आहेत, 32 लक्षाचं कृतयुग आहे, 16 लक्षाचं त्रेतयुग आहे, 8 लक्षाचं द्वापार आणि कलियुग 4 लाख वर्षाचं. तर 32 तर 32, 16, 8 आणि 4 यांची जर बेरीज केली तर येते 60. 60 काय, 60 लक्ष.
60 लाख वर्ष नरक भोगावे लागतात कर्मभूमीमध्ये. जर कलियुगामध्ये जन्माला आलो आपण तर शिक्का लागला इथं आपल्याला. कशाचा? 60 लाख वर्ष नरक भोगावे लागणार. जसं टोल नाक्यावर गेला म्हणजे टोल कटतो की नाही, एका क्षणासाठी पास करतो आपण, तसं एखादा जीव एका क्षणासाठी इथं कर्मभूमीमध्ये आला कलियुगामध्ये, शिक्का लगेच बसला, लगेच इकडं तिकट कटलं 60 लाख वर्षाचं की तुम्हाला आता नरक भोगावे लागणार. मग तुम्ही विचार करा, 60 लाख वर्षाचं तर नरक भोगायचं आहे आपल्याला, त्याच्या तुलनेने आपण जे काही आता 60-70 वर्ष गोळ्या खाऊ खाऊ इन्सुलिनचे इंजेक्शन घेऊ घेऊ जगत आहोत, या 60 वर्षाचं एक कालावधी किती नगण्य आहे. 60 लाख वर्ष एकीकडे आणि 60 वर्ष एकीकडे, किती मोठी तफावत आहे. आणि या 60 वर्षामध्ये या 60 लाख वर्षाचं कलियुगापासून मुक्ती व्हावी, हे रौरवाचे नरक 12 हे तर वेगळे राहिले बरं का. जडत्वाचे नरक हे वेगळे राहिले. हे 60 लाख वर्षाचं हे जे चौकडीचे नरक आहे हे तर वेगळंच आहे. तर आपण हे 60 वर्ष जे आहेत, या 60 वर्षामध्ये आपण याचाही विचार केला पाहिजे ना की एवढं भोगायचं आहे आपल्याला. हे 60 वर्ष 70 वर्ष आपल्याला देवाने दिलेत यासाठी की या नरकापासून हा जीव वाचला पाहिजे. परंतु या जीवाने काय केलं? नरकाची तर भीती सोडूनच द्या, हे आपले जीव काय करायला लागले? या आताच्या काळामध्ये आता कर्म केले तर उद्या फेडायची वेळ आहे, तरी पण आपण पाप कर्म दूर ठेवण्यासाठी तयार नाही. आपण पाप कर्म जवळच करत आहोत. पापाचंच आचरण चालू आहे आपलं. तर ही कालगणना थोडी लक्षात ठेवली पाहिजे आपण की आपल्याला फार मोठं नरक भोगायचं आहे. आणि ते नरक चुकवण्यासाठी हे जे शरीर दिलेलं आहे आपल्याला, त्या शरीराचा उपयोग आपण या आत्म्यासाठी केला पाहिजे, नाहीतर या आत्म्याला तिथं भोगावे लागणार आहे. उद्धव गीतेमध्ये एक फार सुंदर वर्णन केलेलं आहे कवीश्वर वासांनी. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुळ असायचे, गुरुकुळांमध्ये तासिका चालायच्या. जसे आपण आता कॉलेजमध्ये बघतो, शाळेमध्ये बघतो, 45 मिनिटाची तासिका असते. आता माझ्यामध्ये 40 मिनिटाची काहीतरी आहे. म्हणजे 40 मिनिटानंतर तो जो व्यक्ती आहे मास्तर आलेला वर्गामध्ये, 40 मिनिटामध्ये तो त्याचा जो विषय असेल, मराठी, हिंदी, संस्कृत, तो विषय तो शिकवणार. 40 मिनिटानंतर त्याचा जो धडा आहे तो अर्धवट जरी असेल तरी त्याला तो वर्ग सोडून जावं लागणार दुसऱ्या वर्गामध्ये शिकवण्यासाठी. बरोबर की नाही? तर आताच्या काळामध्ये काय आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यम आलेले आहेत. बटन दाबलं, बजर वाजला की समजून जाते सर्वांना की तासिका बदललेली आहे. पण आताच्या काळाच्या पूर्वी, एक 20 वर्षापूर्वी काय असायचं, लोखंडाचे जे गडर असतात, एवढा तुकडा त्या गडरचा लटकवलेला असायचा आणि एक मोठा नट बोल्ट घेऊन टन 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 वाजवायचे त्याच्यावर. त्याला प्राकृत भाषेमध्ये 800 वर्षापूर्वी त्या तुकड्याला काय म्हणायचे? जेंगट असं बोलायचे. काय बोलायचे? जेंगट. कवीश्वर वासांनी उद्धव गीतेमध्ये उल्लेख केला जंगट या शब्दाने त्या वस्तूचा, त्या वाद्याचा. तर घडीचे काटे इकडे फिरले. काटे कुठे फिरले? घडीचे ऑफिसमध्ये फिरले. मार कोणी खाल्ला? जंगटाने खाल्ला. हे आताच्या काळातले सांगितलं मी, घडीचं उदाहरण. परंतु कवीश्वर वासांनी कशाचं उदाहरण दिलं? घटिकेचं उदाहरण दिलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये घटिका असायची, एक छोटस भांड, मडक्या टाईप समजा, किंवा तांब्याची पितळीची छोटी घटिका, त्याला बारीक छिद्र पाडलेलं. आणि कालगणना अशी होती, एक गंगाळ ठेवायचे, त्याच्यामध्ये गंगाळामध्ये पाणी भरायचे आणि ते घटिका जी आहे ते त्याच्यात ठेवून द्यायचे आणि थोडं थोडं पाणी त्यामध्ये जायचं. मग ते वेळ ठरलेला की ही घटिका भरली, म्हणून हा शब्द रूढ झालेला आहे. बघा, आपण काय म्हणतो, घटिका भरली का, आहे की नाही शब्द रूढ? तर शब्द रूढ कसा झाला? तर पूर्वी कालगणना कशी होती, ती घटिका भरली इकडे गुरुकामध्ये असे
गंगाळ ठेवलेले असायचे, पाणी असायचे, त्याच्यामध्ये घटिका ठेवलेली, बारीक छिद्र पाडलेलं, हळूहळू पाणी जात आहे मध्ये, आणि बरोबर ती घटिका भरली की इकडे जंगट वाजवायचे जाऊन. जे कोणी तिथे चपराशी असतील गुरुकुळामध्ये ते काय करायचे, जायचे आणि टन 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 वाजवायचे. म्हणजे जे काही आचार्य लोक आहेत वेगळ्या वेगळ्या वर्गामध्ये, त्या आचार्यांनी त्यांचे त्यांचे वर्ग बदलून घ्यावेत, दुसऱ्या वर्गामध्ये जावं आणि त्यांचा विषय शिकवावा. सांगायचं तात्पर्य काय, इथे अष्टभोग परिपूर्ण जीवन जगलो आपण या शरीरासाठी. या शरीराला जे खावंसं वाटलं ते खाल्लं, जे उपभोग घ्यावे वाटले या शरीराला ते शरीराने उपभोग घेतले. ते उपभोग घेतलेला अन्न जो आहे तो काय आत्म्याच्या ठिकाणी स्थिरावला का? क्षणिक सुख शरीराने घेतलं, परंतु या क्षणिक सुखापायी सर्व आपण जीवन या संसाराला देऊन टाकलेलं आहे. लेकरं बाळ, नातू पुतू पंतू, उभं आयुष्य गेलं या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी. कानाला काय आवडते आपल्याला ऐकण्यासाठी, एकदम हाय क्वालिटीचे JBL चे साऊंड बॉक्स लागतात आपल्याला, सुमधुर संगीत आलं पाहिजे, बरोबर की नाही? किंवा बोसचे लागतात आपल्याला साऊंड बॉक्स, सबवूफर. यासाठी पैसा खर्च केला आपण. नाकाला सुगंध आवडतो, एकदम भारी भारीचे स्प्रे आणले, सुगंधित अत्तर वापरलं. अंगाला घालण्यासाठी एकदम तलम वस्त्र पाहिजे, नरम भारी भारीचे वस्त्र वापरले. पायामध्ये वाहना भारीच्या पाहिजे, आम्हाला साधारण जमत नाही. 6,000 7,000चं एक एक पायामध्ये वाहन, बरोबर की नाही? म्हणजे आपण उभं आयुष्य कोणासाठी खर्च केलं? या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी. आनंद घेतला या शरीराने, शरीर तर इथंच राहणार आहे, आत्मा जाऊन पुढे टोले खाणार आहे नरकामध्ये यमदूताचे. जसं ते पाणी पिलं घटिकेने, पाणी कुणा पिलं? घटकेने पाणी पिलं, टोले खाल्ले जंगट्याने द्या. तशी परिस्थिती आहे आपली, हे लक्षात ठेवलं पाहिजे. असे कितीतरी उदाहरणं सुंदर सुंदर उद्धव गीतेमध्ये आलेली आहेत. श्रीमद भागवत पुराण जे आहे, भागवत पुराणामध्ये 11 स्कंद नावाचं एक प्रकरण आहे. त्या स्कंदामध्ये जे काही आलेलं आहे, त्या 11 स्कंदामध्ये जे काही ज्ञान आलेलं आहे ते ज्ञान कवीश्वर व्यासांनी उद्धव गीतेमध्ये दाखवलेलं आहे. त्या प्रसंगावर सर्व ओव्या तयार केलेल्या आहेत. यदुराजा जे होते, यदुराजांना श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं आणि यदुराजा म्हणतात श्री दत्तात्रय महाराजांना पाहून की तुम्ही तर अरण्यवासी, तुम्ही तर यतिमुनीचा ऋषीचा वेश धारण केलेला आहे, परंतु तुमचं शरीर असं पाणी भाताचं दिसत नाही. तुमचं शरीर कसं दिसते? एखाद्या व्यायाम करणाऱ्या मल्लाचं शरीर कसं आटीव असते तसं आटीव शरीर आहे तुमचं. तुमच्या शरीरावर, तुमच्या त्वचेवर फार दिव्य कांती आहे, दिव्य तेज आहे. ह्यामागचं रहस्य काय आहे बरं, ते मला सांगा. एकदम नम्रतापूर्वक विनंती केली यदुराजाने. आणि त्या प्रसंगावर ती नम्रता, तो आदर भाव पाहून श्री दत्तात्रय महाराजांनी निरूपण चालू केलेलं आहे. श्री दत्तात्रय महाराजांनी जे निरूपण केलं आणि ते आपल्यापर्यंत आलं, ते फक्त यदुराजांना जे निरूपण केलं ते आलेलं आहे आपल्यापर्यंत. श्री दत्तात्रय महाराजांनी काय सांगितलं की मी एवढे एवढे गुरु केलेले आहेत, 25 गुरु केले. आपण सर्वांनी 24 गुरु ऐकलेले आहेत, परंतु श्रीमद भागवत पुराणामध्ये 11 स्कंदामध्ये 25वा गुरु ही सांगितलेला आहे. ते उद्धव गीतेमध्ये आलेलं आहे. आता त्या विषयाकडे जाणार नाही मी, कारण मग आपला विषय राहून जाईल. तर यदुराजाला ज्ञान दिलं आणि हे जे यदुराजा होते, हे यदुराजा यदुवंशाचे मूळ पुरुष. ज्या यदुवंशामध्ये श्रीकृष्ण भगवंत जन्माला आलेले आहे. यदुराजाच्या नंतर जवळजवळ 83 किंवा 86व्या पिढीमध्ये श्रीकृष्ण महाराजांचा जन्म झालेला आहे. यदुकुल तिलक आपण बोलतो,
यदुवंश दीपकवरा बोलतो आपण, बरोबर बोलतो की नाही? श्रीकृष्णा यदुवंश दीपकवरा विज्ञान लीळा करा. काय शब्दाला? यदुवंश. हेच यदुराजा जे दत्तात्रेय महाराजांचे भक्त होते आणि दत्तात्रेय महाराजांच्या मुखातून ज्यांना ज्ञान झालं, असे ते दैवाचे भाग्याचे यदुराजा, त्यांच्याच कुळामध्ये जन्माला आलेले श्रीकृष्ण भगवान. जन्माला आपल्या कुळामध्ये पुढे कोण येईल ते आपल्यावर अवलंबून असते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे प्रपंचावर लागू होते. जर शुद्ध बीज असेल, आध्यात्मिक असेल आपण, तर तुमच्या पोटी बीजही, तुमच्या पोटी फळही तसेच निर्माण होणार, तसेच लेकर तुमच्या घरी जन्माला येणार. नाहीतर जसं आपण बघतो, अभिमन्यूने जे चक्रव्यूह आहे ते तोडण्याचं कुठे शिकलं? गर्भामध्ये शिकलेलं आहे. आणि ज्यावेळेस हे याने शिकलं अभिमन्यूने, त्यावेळेस तर त्यांची माता निद्रेमध्ये होती, बरोबर की नाही? ऐकलं यांनी. ह्या लीळा आहेत भगवंताच्या. जसे गर्भामध्ये संस्कार होतात, द्वापरयुगामध्ये झाले, तसे आताही होतात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की शरीरावर ज्या ज्या गोष्टीने परिणाम होतात ते सर्व आपला आहार आहे, यापूर्वी आपला विषय झालेला आहे. कानाने भजन ऐकले, आपल्या शरीरावर परिणाम, मनावर परिणाम, बुद्धीवर परिणाम वेगळे होणार, चांगले परिणाम होणार ते, बरोबर की नाही? आणि हेच जर पॉप सॉन्ग ऐकलं, आताच जे पूर्ण डीजे वगैरे रॅप वगैरे चालतात तसे जर ऐकले, मनावर बुद्धीवर काय परिणाम होणार? वेगळे परिणाम होणार, वाईट परिणाम होणार. तर ज्यावेळेस एखादा गर्भ आहे त्यावेळेस आपण जर देवाचे भजन नाही ऐकले, सध्या बघा तुम्ही मोबाईलवर लहान लहान लेकरं खेळायला लागलेले आहेत, म्हणजे बोलायला लागले लवकर, नाचायला लागले लवकर, तर परिणाम कशाचे आहेत? मात्या पित्याची आवडी त्या गोष्टींमध्ये होती. ज्यावेळेस गर्भामध्ये बाळ होतं त्यावेळेस पण यांचं तेच काम चालू होतं. टीव्हीवर काय नाच गाणी बघणे, कोणते ते डान्स कॉम्पिटिशन असतात, गायनाचे कॉम्पिटिशन असतात, किंवा मग ते सिरियल चालतात वेगळ्या वेगळ्या ऍक्टिंगचे वगैरे वगैरे, तेच बघत आहेत. मग आता जसं आहार आपण घेतला, जसे कानाचा आहार तुम्हाला सांगितलं, आता डोळ्याने आहार तुम्ही नीट घेतलाच नाही, हा पण आहारच आहे ना. डोळ्याने आहार तुम्ही चांगला घेतला नाही, देवाचे भजन पाहिले नाही, भजन कानाने ऐकले नाही, मग आता ते लेकरं कसे चांगले होणार? उद्या तुम्हाला लेकरं काय म्हणतील? निघा बाहेर. रेमंड्सचा मालिक सिंघानिया, परिस्थिती काय आहे चेक करा गुगलवर. आज रेमंडचा कपडा तयार करणारा जो सिंघानिया होता, त्याने ते कंपनी तेवढी मोठी स्थापन केली, अरबो रुपये नाही खरबो रुपयाचा मालक आहे तो. परंतु त्यांच्या जवानीमध्ये त्यांनी काही चांगले कर्म केलेच नाही. पैसा खूप होता, मग आयाशच केले असतील, त्याच्यामुळे पोटी मुलगा असा जन्माला आला. त्या मुलाने एवढा खरबपती असणारा तो सिंघानिया, मुलाने त्याला घराच्या बाहेर काढलं, मुंबईमध्ये भाड्याच्या घरात राहत आहे आता. रेमंड कंपनीचं नाव तर ऐकून असाल, कपडा किती महाग असतो. मग आता तुम्ही सांगा त्या कंपनीचा मालक किती श्रीमंत असेल, आणि बिचाऱ्या त्या माणसाने, तो जो वडील आहे जो आता भाड्याच्या घरामध्ये राहत आहे, त्याने किती मेहनत घेतली असेल तेवढी कंपनी उभी करण्यासाठी. आपल्याला छोटासा बिझनेस उभा करायचा असेल तर आपण किती मेहनत घेतो, त्यांनी तर एवढी मोठी कंपनी उभी केली. किती डोक्याला ताप घेतला असेल त्यांनी त्यावेळेस. चांगला कपडा तयार करणे, चांगली मार्केटिंग करणे, मार्केटिंग मध्ये पुन्हा विरोधामध्ये चांगल्या कंपन्या आल्या, मग त्यांना कसा धोबीपछाड करणे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी नव्या नव्या, जसं युग बदललं तसं तसं मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलाव्या लागतात. किती डोक्याचा किस पडला त्याने, परंतु संतती चांगली करू शकला नाही. काय त्याच्या कमाईला अर्थ राहिला सांगा तुम्ही. पूत सपूत तो क्यू धन संचय, पूत कपूत तो क्यू धन संचय. अहो तुम्ही जर लेकरं चांगले निर्माण केले, संस्कारी, तर तुम्हाला पैसा जमा करण्याची गरजच नाही. पूत सपूत तो क्यू धन संचय, काय पैसा जमा करण्याची गरज आहे? तो मुलगा त्याच्या कर्तृत्वाने
जिथे जाईल तिथे अंधार असला तरी उजेड करेल, कारण संस्काराचा दीप तुम्ही त्यांच्या ठिकाणी लावलेला आहे, मुलाच्या ठिकाणी. आणि त्याच्या संसाराला ज्या गोष्टी लागतील तेवढी पर्याप्त कमाई करेल, त्याचा तो संसार व्यवस्थित करेल. आणि पूत कपूत, तुमचे लेकर जर कपूत तयार झाले तर क्यूधन संचय, सिंगानियाला काय पडलंय, आता काय भेटले त्याला, एवढं अरबो खरबो रुपये कमाई करून काय भेटलं सिंगानियाला, भाड्याच्या खोलीमध्ये राहते आज मुंबईमध्ये. बरं, हे जसं मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आताचे कर्म आता केलेले लगेच फळ मिळत आहेत आपल्याला, बरोबर की नाही, हे आपण पाहिलं. तसं त्या सिंगानियाचं पण झालं. सिंगानियाचा मुलगा तो म्हटला आता मीच झालो आता करोडपती, अरबपती, खरबपती. बापाला टाकलं वाळीमध्ये आणि हा बसला मालक होऊन. काहीच महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये बायकोने दावा ठोकला, अर्धी प्रॉपर्टी मला दे, मला तुझ्यासोबत राहायचं नाही. सांगा मग, कर्म भोगायला आली की नाही ताबडतोब. म्हणून 4 पैसे कमी कमावले तरी चालतील, मुलांकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. त्यासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही, त्यासाठी ब्रह्मचर्याशिवाय पर्याय नाही. कसं असते, मन स्वस्थ असेल, शरीर स्वस्थ असेल तरच मन तिथे देवाच्या ठिकाणी लागतं. आणि मन सदृढ ठेवायचं असेल, शरीर चांगलं ठेवायचं असेल तर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ब्रह्मचर्य. आणि या ब्रह्मचर्याच्या तपश्चर्येतून जे संतती प्राप्त होते त्या संततीला भूत भविष्य वर्तमानामध्ये कोणीही विसरणार नाही, असं कर्तृत्व करून जाईल. आपण बरेच पुराणांमध्ये बघतो, ज्यांना मुलं बाळ होत नव्हती त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या काय, संसार करून तपश्चर्या करतात काय, अखंड ब्रह्मचर्य राहून तपश्चर्या केली. त्यावेळेस देव प्रसन्न झाले. त्यावेळेस त्यांच्या पोटी जे मुलगा जन्माला आला तो पुराणांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. ते त्या काळामध्ये संयुक्तिक होतं आणि आता नाही असं नाही. त्या गोष्टी आताही तेवढ्याच संयुक्तिक आहेत, आताही त्या गोष्टींचं तेवढंच प्रयोजन आहे. मग आता या गोपाळांनी तर श्रीचरण सेवा मागितलेली आहे. मग आता आपण काय मागितलेलं, परमेश्वराला मागणी केली पाहिजे. आपणही परमेश्वराला जर आपल्या आता संसाराच्या गोष्टी मागून संपल्या असतील, तशा संपत तर नाही, कारण वॉन्ट्स आर अनलिमिटेड म्हणतात, बरोबर की नाही, त्याला मर्यादा नसतात. वॉन्ट्स म्हणजे मला पाहिजे 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 पाहिजे, आणि त्या अनलिमिटेड असतात, त्याला मर्यादा नाही, कारण मन आहे शेवटी, बरोबर की नाही. एक साधू बाबा होते, त्या साधू बाबांना एक कवटी सापडली, मोठी धाटी कवटी होती. ते म्हणे माणूस काय लहान नसेल, चांगला आडदांड माणूस असेल म्हणे हा. त्या साधू बाबांनी काय केलं, त्या कवटीची एक कटोरी केली आणि गेला भिक्षा मागायला. एका राजाच्या घरी गेला. त्या राजाची प्रसिद्धी होती. त्या राजाची प्रसिद्धी काय होती, त्या राज दरबारामधून विनमुख कोणीच जात नाही, निराश होऊन कोणी जात नाही, मागेल ते मिळेल. मग तो साधू तिथे गेला आणि तिथे राजाला मागितलं, म्हणे मला भिक्षा द्या. म्हणे काय पाहिजे, म्हणे काय नाही, म्हणे हे माझं भिक्षापात्र आहे, हे तुमच्या समोर, हे भिक्षापात्र भरून मला सुवर्ण मुद्रा द्या. बाजूचे लोक म्हणे अरे काय भल्या माणसा, मागून मागून काय मागितलं. म्हणे तू जर थैली भरून जरी मागितल्या असत्या सुवर्ण मुद्रा तरी हा राजा देणारा होता. याच्याकडे धनदौलतीची काहीच कमी नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये तज्ञ लोक असे होते, ते सोनं तयार करायचे, जमिनी खतत बसायची गरज नव्हती आपल्याला. सोन्याच्या खाणी बगारे, त्याच्यामधून मग ते सोनं काढा. ते सोनं काय प्युअर असते का, इम्प्युअर असते, त्याला प्युअर करावं लागते. मग त्याला ते शुद्ध करण्यासाठी
त्या भट्टीमध्ये टाका, त्याच्यातले ते काही बाकीचे द्रव्य जाळा, नंतर सोनं तयार करा, हे अशा भानगडी नव्हत्या. लीळाचरित्रामध्ये पण स्वामींनी उल्लेख केला. देव म्हटले चला म्हणे आज तुम्हाला सोनं कसं तयार करून दाखवायचं, सोनं कसं तयार करायचं असते हे तुम्हाला दाखवतो. त्यावेळेस भक्तजन म्हणे वा वा म्हणे, हे तर चांगलं शिकायला मिळत आहे आपल्याला. सोनं तयार कसं करायचं देव सांगतील, चला म्हणे सांगा आम्हाला कसं आहे. मग देवाने सांगितलं आमच्या ठिकाणी असं असं एक रोप निघालेला आहे, ते रोप घेऊन या. नंतर देवाने विचार केला, म्हणे आता जर या भक्तजनांना सोनं तयार कसं करायचं सांगितलं, उद्या हे सोनच तयार करतील, देव धर्म देतील सोडून, अष्टभोग परिपूर्ण जीवन जगतील, हे काय जमणार नाही. म्हणे आपलं जे उद्धरणाचं कार्य आहे ते इथंच थांबून जाईल. देव म्हणे तुम्हाला मी पांढरी काडी पण करून दाखवली असती आणि पिवळी काडी पण करून दाखवली असती. म्हणजे काय, पांढरी काडी म्हणजे चांदी आणि पिवळी काडी म्हणजे सोनं, हे दोन्ही दाखवलं असतं. पण म्हणे तुम्ही धर्मापासून जाल, म्हणे तुम्हाला आता काय दाखवणार नाही. एवढंच नाही तर गोरक्षाने एका पर्वतावर जाऊन लघुशंका केली होती, अख्खा पर्वत सोन्याचा केला होता. नागार्जुन जो होता, जो रसायन तज्ञ तुम्हाला मागे सांगितलं मी, तो नागार्जुन पण त्याच कामामध्ये व्यस्त होता. तो पण जुळवाजुळव त्याची चालू होती. विशिष्ट एका स्त्रियेच्या हातून ते द्रव्य कुठून घ्यायचं होतं वगैरे वगैरे, बराच प्रकार मोठा आहे तो प्रकरण. तर त्यावेळेस नागार्जुनाचाही आपल्याला उल्लेख आढळतो की नागार्जुन पण सोनं तयार करण्याच्या बेतामध्ये होते. परंतु नागार्जुनाला अगोदरच एका व्यक्तीने येऊन ठार मारलं. असं म्हणतात की विक्रमादित्याने मारलं. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, सोन्याची काही कमी नव्हती आपल्या भारतामध्ये. तर राज्य दरबारातील सोबतचे ते लोक म्हणतात, अरे म्हणे भल्या माणसा काय मागून मागितलं तू, एक पात्रभर सोन्याच्या मुद्रा, चल जाऊ दे म्हणे. राजा म्हणे आणणारे म्हणे थैली भरून सोनं टाका म्हणे यांच्या पात्रामध्ये. पात्रामध्ये जसं टाकलं सुवर्ण मुद्रा गायब. अरे असं कसं काय झालं. राजा म्हणे आणा अजून दुसऱ्या सुवर्ण मुद्रा आणल्या, सर्व गायब, सर्व भंडार संपलं त्याचं. राजा म्हणला हे असं कसं पात्र आहे. त्यावेळेस त्या साधूबाबांनी सांगितलं हे पात्र म्हणजे एका माणसाच्या कवटीपासून बनवलेलं पात्र आहे आणि माणसाच्या इच्छा आकांक्षा कधी संपतच नाहीत, त्याचं हे द्योतक आहे. वॉन्ट्स आर अनलिमिटेड. म्हणे या माणसाची हाव कधी संपणार नाही, मेलं तरी या कवटीची हाव संपायला तयार नाही म्हणे. असे काही माणसं असतात त्यांची हाव मेल्यानंतरही संपत नाही. म्हणून आपण आपली हाव आवरली पाहिजे. आपल्या इच्छा भरपूर काही असतात, त्या इच्छा पण आवरल्या पाहिजे आपण. आणि आपल्या एकदा संसारिक गोष्टी पूर्ण झाल्या तर म्हणावं ठेविले अनंते तैसेची राहावे. आता बस झालं, हाव करणं बस झालं. आता देवा तू जसा ठेवशील मला तसं मी राहणार, असं कधीतरी आत्मसंतोष आपण केला पाहिजे. बरोबर की नाही. तर हा आत्मसंतोष भगवंत कोणाला देत आहेत, गोपाळांना देत आहेत. सर्व गोपाळ आनंदाने भरित झालेले आहेत, भरलेले आहेत आणि भगवंताला पसायदान मागतात. हे भगवंता तुमची श्री चरण सेवा आम्हाला निरंतर घडो, तुमचं दर्शन आम्हाला निरंतर घडो आणि तुमच्या पुढे जी आम्ही कला सादर केलेली आहे अशी कला सादर करण्याचंही भाग्य आम्हाला दररोज लाभो, अशी ते मागणी करतात. जशी गोपाळांनी मागणी केली तशी आपणही सर्वांनी भगवंताच्या ठिकाणी मागणी अशीच केली पाहिजे. आणि कन तुझ मागो एक देवा, तुझ्या साधनाची घडो मज सेवा. आणि कन काही मागो तुझ देवा, मी दुसरं काही मागत नाही, फक्त तुझ्या साधनाची सेवा घडावी. आता इथे कवींनी साधनाची सेवा का मागितली बरं, ईश्वराची का नाही? कारण आता सध्याला आपल्याला ईश्वर उपलब्ध नाहीत, ईश्वर अवतार कोणते उपलब्ध नाहीत. मग आता देव काय म्हणतात की आमच्या माघारे आमच्या सन्निधानामध्ये तुम्हाला हे साधनच आहेत. साधन म्हणजे काय? आपल्याला इथून आता नागपूरवरून निघायचं आहे, कोणातरी गावाला जायचं आहे, आपलं साधन काय? वाहन. तसं भगवंतांनी सांगितलेलं आहे, आम्ही तर निघून चाललो आता उत्तरपंथे, माझ्याकडे जर तुम्हाला यायचं असेल तर 4 साधनं ठेवून चाललेलो आहोत.
या साधनाद्वारे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. कोणते साधन आहेत? स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनी. मग आता म्हणून कवींनी काय मागितलेलं? तुझ्या साधनाची घडो मज सेवा, आणि कण काही मागो तुझ देवा. आता या साधनाचीच मला सेवा घडली पाहिजे, कारण हेच साधन मला भगवंताकडे नेणार आहे. म्हणून हे 4 साधन महत्वाचे आहेत. स्थानापतीपाशी गेलो आपण. स्थानापतीपाशी गेल्यानंतर त्या स्थानाच्या ठिकाणची जी लीळा आहे त्याचं स्मरण केलं पाहिजे. त्या स्थानापाशी काही काडी कचरा पडलेला आहे, तो स्वच्छ आपण केला पाहिजे. त्या स्थानापाशी गेल्यानंतर आपल्याकडून काही काडी कचरा पडू नये. नाहीतर अगरबत्तीचा पुडा फोडला, सर्व अगरबत्त्या काढल्या, देवापाशी लावल्या, मेनकापड तिथंच टाकून दिलं. बिस्किटचा पुडा फोडला, देवापुढे उपहार दाखवला, प्लेटमध्ये टाकून, मेनकापड तिथंच टाकून दिलं. असं स्थानापतीपाशी पण नको व्हायला. किंवा जसं आपलं मंदिर आहे, या मंदिरामध्ये पण तसा कचरा आपल्याकडून होता कामा नये. आणि यदा कदाचित जर दिसला आपल्याला कचरा, तर ती जबाबदारी मग जो कोणी ते झाडपूस करणार आहे त्याची जबाबदारी आहे असं म्हणू नये. ती सेवेची संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे असं समजा, आणि ती स्वच्छता आपण राखली पाहिजे. तिथे काडी कचरा जमा करायचा, आतमधला बाहेर आणायचा आणि इथे टाकून द्यायचा, झाली मंदिराची स्वच्छता, असं नाही. कधी काळी आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, मोदींच्या हस्ते एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन झालं किंवा काही झालं, तर त्यावेळेस पाहिलं का मोदीजी काय करतात? त्याचं जे रॅपर आहे त्या पुस्तकाचं काढलं, रिबिन सोडली, काढलं आणि दिलं तिथं स्टेजवर टाकून, आणि निघाले. पुस्तक दाखवलं, मी पंतप्रधान आहे, मला काय स्वच्छतेचं घेणे देणं. पुस्तक दाखवलं आणि गेले निघून. असं झालंय का? ते रॅपर, ती रिबिन अशी पूर्ण जमा करतात, खिशामध्ये घालतात, आणि मग पुस्तकाचं प्रकाशन. मग आता ते पंतप्रधान आहेत, त्यांनी करावं, आम्ही का करावं असं आहे का? बरं नाही. अहो, ते पंतप्रधान आहेत म्हणून ते पंतप्रधान आहेत तरीही करत आहेत. आपण तर करायलाच पाहिजे, त्याप्रमाणे वागायलाच पाहिजे. मंदिरच नाही, नुसतं आपलं घर असेल, कोणता आश्रम असेल, जिथे आपण जाऊ, आपल्याकडून कोणालाही त्रास होता कामा नये. आपण तिथं गेल्यानंतर त्यांनी आपलं नाव घ्यावं, असं आपण वागलो पाहिजे. नाहीतर गेलो आश्रमामध्ये, तिथं त्या साधू संतांना लावलं कामाला, म्हणजे जेवायला बसलो, ताट वाटी भांडे घासले साधूंनी, मग आता तिथं जाऊन पुण्य कमवलं की पाप कमवलं आपण, असंही होता कामा नये. बरोबर की नाही? तर बऱ्याच काही गोष्टी आहेत. हे कशासाठी सांगतोय मी? गोपाळांनी श्रीचरण सेवा मागितली, त्यांना श्रीचरण उपलब्ध होते. आपल्याला श्रीचरण उपलब्ध नाही. तिथे आपल्याला 4 साधनं दिले, तर त्या साधनाची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे, अशी मागणी आपण देवाला केली पाहिजे. आणि नुसती मागणी करून नाही चालत, तर जिथे संधी उपलब्ध झाली तिथे आपण सेवा केली पाहिजे. आजचा आपला प्रवचनाचा सेवेचा वेळ संपलेला आहे. दंडवत हो. दंड दंड बाबा सॉरी उद्याला घरी पारायण करायचं, इतकं तुझं झालंय.